मंत्रिमंडळाचा विस्तार होताच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। विधानसभेत या संदर्भात पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत। वडवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केलाय। बंदर विरोधात स्थानिक शेतकऱ्यांसह काही संघटना आक्रमक झाल्यात। काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पालघरच्या जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यामध्ये 16 ते 20 डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार आहे। या पार्श्वभूमीवरती आरोग्य अधिकाऱ्यांकडून हर घर सर्वेक्षण अभियानांतर्गत सर्वेक्षण केलं जाणार आहे। माळशिरसच्या चौंडेश्वर वाडी ग्रामपंचायतने सरकारला निवेदन देत चक्क हेलिकॉप्टर देण्याची मागणी केलेली आहे। गेल्या 70 वर्षांपासून रस्त्यांची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे ग्रामपंचायतने हेलिकॉप्टरची मागणी केली आहे। सांगलीच्या वाळवा इथे रेणुका माता यात्रेनिमित्ताने उलट्या दिशेने धावणाऱ्या रिक्षांचा थरार पाहायला मिळालेला आहे। यात स्पर्धेतील विजेत्या रिक्षा चालकांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले आहे। नंदुरबारच्या सांगरखेडा घोडे बाजारामध्ये 2 दिवसांमध्ये 60 लाखांहून अधिकची उलाढाल झालेली आहे। 2च दिवसांमध्ये 150हून अधिक घोड्यांची खरेदी झाली आहे। 18 तारखेपासून या घोड्यांच्या विविध स्पर्धा सुरू होणार आहेत। रत्नागिरीच्या जयगडमध्ये वायुगळती बाधित मुलांना पुन्हा उलट्यांचा त्रास होतोय। उलट्या मळमळ झाल्यामुळे 12 मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। दरम्यान मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आता डॉक्टरांनी दिली। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया विरोधामध्ये जागा मालकाने अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। शेख हरून यांच्या जागेवरती बँक असून तब्बल 3 वर्षांचं भाडं बँकेने थकवलेलं आहे। पालघरच्या विक्रमगडमध्ये विजय दिनानिमित्त अग्निवीर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। माजी सैनिकांनी बाईक रॅली सुद्धा काढली। अकोल्याच्या अकोटमधील एका महाविद्यालयामध्ये महिला शिक्षिकेने मुख्याध्यापकाकडून छळ होत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र अटक न झाल्यामुळे शिक्षिकेने अमरण उपोषण सुरू केलं आहे। जळगावातील दूरदर्शन टॉवर परिसरामध्ये मंदिरात स्वामीनारायणांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। यावेळेला 200 संतांच्या उपस्थितीमध्ये मंत्रोच्चारामध्ये प्रतिष्ठापना झाली। या सोहळ्यानिमित्ताने लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। कुडाळच्या पिंगुळी मापसेकर तिठा भागामध्ये खराब फळांची विक्री करणाऱ्या परजिल्ह्यातील फळ विक्रेत्याला शिवसैनिकांनी दणका दिलेला आहे। तसंच पुन्हा या भागामध्ये फळ विकायला आल्यास गाठ आमच्याशी असेल असा इशाराही दिला आहे। बोदवड तालुक्यामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे। त्यामुळे चिखलीतील एका शेतकऱ्याला शेतामध्ये पाणी देताना सर्पदंश झाल्याची घटना घडली। त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी महावितरण अधिकाऱ्याला घेराव घालत वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी केली आहे। धुळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून तापमान 5 अंशांच्या खाली आहे। त्यामुळे बाजारात उबदार कपड्यांची मोठी मागणी वाढलेली आहे। धुळ्याच्या तिबेटियन स्वेटर मार्केटमध्ये कपडे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। जळगाव जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथीयांसाठी उत्तर महाराष्ट्रातील पहिलं स्वतंत्र बॅरेक सुरू करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे महानिरीक्षक कारागृह जालिंदर सुपेकर आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। बीड जिल्ह्यातील माजी सरपंचांच्या हत्येचा निषेधार्थ धुळ्यामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळेला धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। तर या हत्येचा तपास SIT कडे वर्ग करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। रावेरमध्ये मागील 186 वर्षांपासून दत्त जयंती निमित्ताने रथोत्सवाचं आयोजन केलं जातं। यावर्षी रथ ओढण्याचा मान हा महिलांना देण्यात आलेला आहे। यावेळेला रथावरती रेवड्यांची उधळण करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करण्यात आला आहे। यवतमाळच्या बोथबोडणमध्ये कापूस जाळून शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केलेलं आहे। कापसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी चांगलाच आक्रमक झाला आहे। कोकणामध्ये भात कापणी झाल्यानंतर जमिनीची मशागत करून पावटा, तूर आणि कुळीत याचं पीक घेतलं जातं। यंदा पिकांच्या रोपांची वाढ चांगली झाल्यामुळे शेतकरी सुखावले। रामपूर गोडे फाटा इथे एका अज्ञाताने माळरानाला आग लावलेली आहे। त्यामुळे शेतातील शेकडो एकरवरील गवत जळून खाक झालेलं आहे। त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे। जळगावात उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना नॅनो खते आणि
फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. दरम्यान या तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करणाऱ्या मोबाईल व्हॅनचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. सांगलीच्या मणेराजुरीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे. सरकारने हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यावल तालुक्यातील दहिगावमध्ये एका शेतकऱ्याच्या घरासमोरील लिंबोणीला तब्बल 2.5 किलो वजनाचा सुई लिंबू लागलेला आहे. या झाडाला 5 वर्षानंतर आता फळ आलं. पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये घट झाली आहे. कांदा, टोमॅटो, फ्लॉवरच्या दरामध्ये 10 ते 15% घट झालेली आहे. अन्य फळभाज्यांचे दर सध्या स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. बाजारामध्ये गव्हापेक्षा ज्वारीला चांगला दर मिळतोय. बाजार समितीत ज्वारीला सरासरी दर 2,200 रुपये इतका मिळतोय. गव्हाच्या तुलनेमध्ये पचायला हलकी आणि कमी कॅलरी असलेलं हे धान्य असल्यामुळे दररोजच्या आहारामध्ये ज्वारीला पसंती देणाऱ्यांची संख्या वाढते. अहमदनगर बाजारामध्ये लाल कांद्यांची 26,000 क्विंटल, पुणे बाजारात लोकल कांद्यांची 19,000 क्विंटल, तर जुन्नर आळेफाटा बाजारामध्ये चिंचवड कांद्याची 20,000 क्विंटलची आवक झालेली आहे. तर कांद्याला कमीत कमी 2,500 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो. स्वयंपाकघरामध्ये झणझणीत फोडणीसाठी आवश्यक लसूण थेट 600 रुपये किलो झालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं वरण आता फिकं होत आहे. बाजारामध्ये लसणाची चढ्या दरामध्ये विक्री केली जाते. राज्य सरकारने ई शिवाई बस सेवा सुरू केली. पुणे विभागाकडे 66 ई बस असून ई बसची संख्या आता वाढत चाललेली आहे. त्यामुळे आळंदी, दापोडी, इंदापूर आणि मंचर या 4 ठिकाणी नवीन चार्जिंग स्थानकं उभारण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. वांद्रे वरळी सागरी सेतूचा विस्तार वर्सोव्यापर्यंत करण्यासाठी वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या कामाला 2019 मध्ये सुरुवात झाली असून 5 वर्षांमध्ये या प्रकल्पाचे केवळ 23% काम पूर्ण झाले आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास जागच्या जागी वाहन जप्त करून पोलिसांनी ताब्यात घ्यावं असे आदेश राज्य पोलिसांकडून नव्याने देण्यात आलेले आहेत. त्याशिवाय ई चलनाबाबत सुद्धा आदर्श कार्यप्रणाली जारी करण्यात आलेली आहे. विद्युत विभागामध्ये भरतीला सुरुवात होणार आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. अधिसूचनेमध्ये या भरतीविषयक सर्व महत्त्वाच्या बाबी प्रसिद्ध करण्यात आल्या. भारताचा जीडीपी 47.24 लाख कोटी रुपयांवरती पोहोचला. या कामगिरीमुळे जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान आणखीन मजबूत झालेलं आहे. यामध्ये महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य ठरलं आहे. कायद्यांची अंमलबजावणी जमत नसेल तर कायदे कशाला बनवता अशा शब्दामध्ये हायकोर्टाने सरकारला फटकारलेलं आहे. प्राण्यांच्या वाहतुकीसंबंधी कायदे आहेत, मात्र त्यातील नियमांचं सरळ उल्लंघन होत आहे. त्यामुळे कायदे कशाला बनवता असा कोर्टाने सवाल केला आहे. संविधानाचा अपमान कुणालाच सहन होणार नाही. संविधानाचा अपमान करणाऱ्या मनोरुग्णाला अटक करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आहे. बीड आणि परभणीतील घटना गंभीर असून यावरती सविस्तर चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. अध्यक्षांनी चर्चेसाठी उद्याचा दिवस द्यावा अशी मागणी सुद्धा फडणवीसांनी केली. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. ते स्वतःला गृहमंत्री समजतात असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांकडून मला अपेक्षा आहेत. फडणवीसांनी बीड आणि परभणीच्या घटनांमध्ये लक्ष घालावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये बंद पाळण्यात आलेला यावेळेला परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत. परभणीतील घटनेचा निषेध करत सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळेला करण्यात आली. अहिल्यानगरच्या निळवंडे धरणाच्या कालव्याचं काम म्हाळादेवी गावातील आंदोलकांनी बंद पाडलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं संतप्त ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. पंढरपूरमध्ये आंबेडकर अनुयायांकडून बंद पुकारण्यात आलेला आहे. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले. परभणी घटनेच्या निषेधार्थ शहापूरच्या खर्डी आणि कसारामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला. यावेळेला मोर्चा काढत संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
बुलढाण्याचा खामगावमध्ये सकल मराठा समाजाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा समाजात आक्रमक झाला आहे. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचे पडसाद सोलापुरात उमटलेले आहेत. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत माथाडी कामगारांकडून आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला आहे. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आरपीआय आठवले गटाच्या वतीने सोलापुरात निदर्शनं करण्यात आली आहेत. यावेळेला पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप करत आरपीआय कार्यकर्ते आक्रमक झालेत. तर या घटनेची सीबीआयने चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली. परभणीतील घटनेचे राज्यभरामध्ये तीव्र पडसाद पाहायला मिळत आणि अशामध्येच धुळ्यात याला हिंसक वळण लागलेलं आहे. 5 ते 6 अज्ञातांनी एसटी बसवरती दगडफेक केली आहे. यामध्ये काही प्रवासी हे जखमी झालेले असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. वाशिमच्या मालेगावामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळेला आरोपीवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबईत सुद्धा आंबेडकरी संघटना या आक्रमक झालेल्या आहेत. आंबेडकरी समाजाने दिघा इथल्या ठाणे बेलापूर मार्गावरती ठिय्या आंदोलन केलं. यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. परभणी जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ पवईमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे. यावेळेला परभणी पोलिसांचा निषेध सुद्धा नोंदवण्यात आला आहे. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील मुरुड इकडे संविधान सन्मान महारॅली काढण्यात आली. यावेळेला आंदोलकांनी घटनेचा निषेध करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूचे पडसाद मनमाडमध्ये उमटलेले आहेत. शहरातील दलित संघटनांसह इतर सर्व सामाजिक संघटनांनी धरणं आंदोलन करत निषेध केला. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ डोंबिवलीत सुद्धा आंबेडकरी संघटना रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. डोंबिवलीतील इंदिरा चौकामध्ये या घटनेचा निषेध करण्यात आला. संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेप्रकरणी उल्हासनगरमध्ये रिपाईकडून बंद पुकारण्यात आलेला आहे. पोलीस उपायुक्त आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ओबीसी समाजाने महायुतीला विजय मिळवून दिला. मात्र महायुती सरकारने मंत्रिमंडळात ओबीसी नेत्यांना डावललं. याच्या निषेधार्थ भुजबळ समर्थकांनी पुण्यामध्ये आंदोलन केलं. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी चिपळूणमधील सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केलेला आहे. निषेध नोंदवत प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आहे. परभणीतील संविधानाच्या विटंबनेप्रकरणी धाराशिवमध्ये भीमसैनिक आक्रमक झालेत. जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये बंद पुकारण्यात आलेला. यावेळेला आंदोलनाला परवानगी नसताना सुद्धा रिपब्लिकन सेनेच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. यावेळेला स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूच्या निषेधार्थ श्रीरामपुरामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे. शहरातून रॅली काढत आंबेडकरी संघटनांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं. सूर्यवंशींचं शवविच्छेदन कॅमेऱ्यासमोर करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. परभणीतील दगडफेक प्रकरणातील आंदोलकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलेलं बघायला मिळतं. या पार्श्वभूमीवरती आज परभणीत बंदची हाक देण्यात आली. परभणीमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये बंद पाळण्यात आलेला आहे. बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये सहभाग नोंदवलाय. दुपारी 12 नंतर सगळे व्यवहार सुरू ठेवण्यात आले.